हॅलो एव्हरीवन, चला व्हिडिओला सुरुवात करूया। यंदा शारदीय नवरात्रीमध्ये देवीचं वाहन अशुभ हे संकेत काय आहेत ते धोकादायक आहे। कोणते आहेत ते वाहन कोणतं आहे ते वाहन आणि संकेत हे आपण बघूया। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। वर्षाला 4 नवरात्र उत्सव साजरे करण्यात येतात। शारदीय, चैत्र आणि 2 गुप्त नवरात्री साजरी करण्यात येतात। यातील शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व असून ती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। यंदा शारदीय नवरात्र ही 3 ऑक्टोबरला साजरी करण्यात येणार आहे। हिंदू धर्मात नवरात्रीचा सण खूप महत्त्वाचा आणि खास मानला जातो। या काळात 9 दिवस उपवास करून दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते। पितृपक्ष पंधरवडा संपल्यानंतर शारदीय नवरात्रीला सुरुवात होते। यंदा शारदीय नवरात्रीमध्ये देवी पालखी किंवा डोलीत स्वार होऊन येणार आहे। पुराणानुसार देवी पालखीवर स्वार होऊन येणे हे अत्यंत अशुभ मानलं जाते। नवरात्री तिथी बघूया आता आपण काय आहे। शारदीय रात्री 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे आणि ती 12 ऑक्टोबरला विजयादशमीपर्यंत असणार आहे। यावेळी विधीनुसार माता राणीचे पूजन करण्यात येणार आहे। तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:15 ते 7:30 असणार आहे। घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 1 तास 6 मिनिटांचा आहे। तर दुसरीकडे अभिजित मुहूर्त सकाळी 11:15 ते दुपारी 12:30 पर्यंत आहे। कसं ठरतं देवीचं वाहन हे बघूया। नवरात्रीत देवीचं वाहन हे वारानुसार ठरतं। दुर्गा माता रविवारी किंवा सोमवारी येते तेव्हा ती हत्तीवर स्वार होऊन येते। जर बुधवारी नवरात्रीला सुरुवात झाली तर दुर्गेचे आगमन बोटीने होतं अशी मान्यता आहे। गुरुवारी किंवा शुक्रवारी दुर्गा देवीचे पालखीत आगमन होतं। त्याशिवाय नवरात्रीची सुरुवात शनिवार किंवा मंगळवारी झाली तर ती घोड्यावर स्वार होऊन येते। देवीच्या वाहनाचा काय परिणाम होतो हे आपण आता बघूया। ज्योतिषशास्त्रात नवरात्रीच्या काळात देवी कोणत्या वाहनात येते याला खूप महत्त्व असून देवी माता कोणत्याही वाहनात आली तरी त्याचा प्रभाव लोकांच्या जीवनावरही पडतो। जेव्हा दुर्गा देवी हत्तीवर येते तेव्हा जास्त पाऊस पडतो। ज्यावेळी चांगले पीक येते म्हणून देवीचं हत्तीवर आगमन शुभ मानलं जातं। दुर्गा माता घोड्यावर आल्यावर युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते म्हणून हे वाहन अशुभ मानलं जातं। जेव्हा दुर्गा माता बोटीवर येते तेव्हा ते शुभ मानलं जातं, याचे चांगले परिणाम होतात। पण यंदा देवी डोलीवर किंवा पालखीवर येते तेव्हा महामारीची भीती असते। तर ज्योतिषांच्या मते लोकांना काही संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे देवीच्या वाहनाचे परिणाम, वाहन कोणतं आहे आणि देवीचं वाहन कसं ठरतं, नवरात्रीचा शुभ मुहूर्त, या सर्व गोष्टी आपण आता बघितलेल्या आहेत। तुम्हीही या गोष्टी फॉलो करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।